Hello students, in last lecture we have learned about the formation of ionic bonds, means ionic compound, covalent compound and Lewis dot structure. In last lecture we have drawn the structure, Lewis dot structure of NO2 minus. Then here today we are going to learn about the Lewis structure of CO molecule. The fifth chapter of chemistry, chemical bonding. And from chemical bonding, the next topic is Lewis dot structure of the molecule. And Lewis dot structure of the molecule, the next example is write the Lewis structure of CO molecule. Write the Lewis dot structure of CO molecule. This type of question will be asked in question paper for 2 marks. Write the Lewis dot structure of the CO molecule. In last lecture, we have learned about the steps of writing the Lewis dot structure. The first step again here I repeat, the first step is add the total number of valence electron of combining atoms of the molecule. म्हणजे मॉलिक्यूल मध्ये असलेले जेवढे पण ॲटम्स असतील त्या ॲटमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऍड करा. फर्स्ट स्टेप फर्स्ट काउंट द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कार्बन हैज atomic number 6 and electronic configuration is 2 4. Also oxygen has atomic number 8, electronic configuration 2 6. And from this here valence electron means outermost electron. Count the outermost electron, valence electron. 4 plus 6 is equal to 10. These are the valence electron of the CO molecule. आणि हे जे इलेक्ट्रॉन ऍड केले यामध्ये पुढची स्टेप अशी आहे की इफ द मॉलिक्यूल एक्वायर्स प्लस चार्ज देन -1 इलेक्ट्रॉन. म्हणजे जर मॉलिक्यूल वरती मायनस चार्ज असेल तर इलेक्ट्रॉन ऍड करायचा. जितके चार्जेस असतील मायनस मध्ये तितके इलेक्ट्रॉन ऍड करायचे. समजा CO-2 असता फॉर एक्झाम्पल, तर यातून 2 इलेक्ट्रॉन ऍड केले असते. मायनस असेल तर ऍड करायचे, रिव्हर्स करायचं, म्हणजे 12 इलेक्ट्रॉन झाले असते. सपोज इथे असता CO2 प्लस, तर 2 इलेक्ट्रॉन यातून मायनस करायचे, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन झाले असते. परंतु इथे तुम्हाला जो मॉलिक्यूल दिला आहे तो मॉलिक्यूल कम्प्लीटली न्यूट्रल आहे म्हणून तुम्हाला आता ऍड किंवा प्लस करायची गरज, ऍड किंवा मायनस करण्याची गरज नाही. ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेप इज राइट द स्केलेटल स्ट्रक्चर CO चं तुम्हाला लिहायचं. आता तिथे दोनच आयटम्स आहे, सिंपल आहे CO असं स्ट्रक्चरिंग. जर 3 असतील, जर तो एखादा सिंगल असेल तर तो सेंटरला येईल. फॉर एक्झाम्पल NO2 मध्ये नायट्रोजन 1 आहे, ऑक्सिजन 2 आहे, तर दोन्हीकडे 2 ऑक्सिजन आणि सेंटरला नायट्रोजन, म्हणजे सिमेट्रिकल स्ट्रक्चर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. सेकंड स्टेप आहे की स्केलेटल स्ट्रक्चर त्याचं लिहा, सिंगल बॉन्डेड स्ट्रक्चर लिहा. सिंगल बॉन्डेड स्ट्रक्चर आपण इथे त्याचं लिहिलं. त्यानंतर यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की पुढची स्टेप जी आहे ऍड द रिमेनिंग इलेक्ट्रॉन पेअर्स टू कंप्लीट द ऑक्टेट ऑफ ईच ॲटम. म्हणजे आपल्याकडे 10 इलेक्ट्रॉन आहे, 10 पैकी एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन गेले. एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन गेले. आता बाकीच्यांचं ऑक्टेट कंप्लीट करा. आणि ऑक्टेट कंप्लीट झालं तर तो मॉलिक्यूल बरोबर तुमचा आलेला आहे. जर ऑक्टेट मिळालं नाही, ऑक्टेट कंप्लीट झालं नसेल, तर याचा अर्थ तिथे सिंगल बॉन्ड नसून मल्टिपल बॉन्ड आहे, म्हणजे डबल असेल किंवा ट्रिपल असेल. तर आपल्याकडे 10 इलेक्ट्रॉन आहे, 10 इलेक्ट्रॉन आपण इथे शो करूया. ऑक्सिजन मध्ये किती असतात इलेक्ट्रॉन? आउटरमोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन. इन आउटरमोस्ट शेल ऑफ द ऑक्सिजन here 6 electron means 6 valence electron. Therefore 1 2 3 4 5 6. And in carbon there is 4 electron in outermost shell. 4 इलेक्ट्रॉन आहे, परंतु 4 पैकी 2 इथे गेले, म्हणजे रिमेनिंग उरले किती तुमचे 2. 1 2 3
कन्सिडर करूया. याचे 6 इलेक्ट्रॉन, याचे 4 इलेक्ट्रॉन. आता ऑक्टेट कंप्लीट झालं का ते बघा. ऑक्सिजन 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. कार्बन 1 2 3 4 ओनली 4 इलेक्ट्रॉन्स. देयर इज नो कंप्लीशन ऑफ ऑक्टेट. म्हणजे याने याचे 2 शेअरिंग घेतले, याचं ऑक्टेट कंप्लीट झालं, परंतु 1 2 3 4 आणि याचे त्याला किती घ्यावे लागतील मग इलेक्ट्रॉन्स, तर ते इथे येतील आणि याचा अर्थ ते सिंगल बॉन्ड नाही. जर दोघांचं ऑक्टेट कंप्लीट झालं असतं तर तो सिंगल बॉन्ड असता, परंतु इथे ऑक्टेट कंप्लीट झालं नाही म्हणून याचा अर्थ इथे सिंगल बॉन्ड नसणारे म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे आपण काढलेलं ते रॉंग असेल, म्हणजे मल्टिपल बॉन्ड आहे. मल्टिपल बॉन्ड थर्ड स्टेप म्हणजे नेक्स्ट स्टेप आहे. इफ ऑक्टेट इज नॉट कंप्लीट तो देयर इज मल्टिपल बॉन्ड. देयरफॉर इफ balance the charges, balance the equation or molecule म्हणजे सध्या दोघांचं पण ऑक्टेट होईल अशा पद्धतीने ते बॅलन्स करा, म्हणजे इलेक्ट्रॉन शेअरिंग दाखवा. आता इथे कसे येणार, तर कार्बन ऑक्सिजन 1 2 3 4 5 इलेक्ट्रॉन दाखवताना सिमेट्रिकल दाखवा, म्हणजे तुम्हाला शेअरिंग प्रॉपर दाखवता येईल. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 4 असेल इकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. आता आपण सिंगल बॉन्ड नाहीये, सिंगल बॉन्ड नसेल त्याचा अर्थ ते काय असेल, ट्रिपल बॉन्ड. मग आता हा आपण ऑप्शन कन्सिडर करू. 1 2 3 4 5 6 हे दोन असतील. 2 3 4 5 6 7 8 म्हणजे याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. त्याचे स्वतःचे 6 1 2 3 4 5 6 आणि 2 शेअरिंग केले कार्बनचे. त्यानंतर या कार्बनचे कन्सिडर करा. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे त्यांनी स्वतःचे 4 आणि याचे 4 शेअरिंग केले. म्हणजे शेअरिंग इथे प्रॉपर दाखवा. शेअरिंग मध्ये जितके बॉन्ड्स ऑक्टेट कंप्लीट झालं पाहिजे. ऑक्सिजनकडे इथे त्याचे स्वतःचे 6 होते, त्याला 2 पाहिजे म्हणून त्याने याचे शेअरिंग घेतले. कार्बनकडे स्वतःचे 4च होते, त्याला 4 पाहिजे म्हणून अशा पद्धतीने इथे शेअरिंग मध्ये त्याचे किती बॉन्ड झाले, 3 1 2 3 मीन्स द कार्बन मोनॉक्साइड हॅव्हिंग ट्रिपल बॉन्ड. कार्बन ऑक्सिजन ट्रिपल बॉन्ड अँड रिमेनिंग आर द लोन पेयर्स of electron. This is the structure of CO. Means एखाद्या इथे कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट होणार नाही, मीन्स कार्बन इज नॉट कंप्लीट, हेज देयर इज मल्टिपल बॉन्ड अँड मल्टिपल बॉन्ड मीन्स कार्बन ऑक्सिजन ट्रिपल बॉन्ड अँड दिस सॅटिस्फाय द ऑक्टेट रूल फॉर द कार्बन. म्हणजे तुम्ही हे सॉल्व करत असताना एका साईडला त्याचं शेअरिंग इलेक्ट्रॉनचं दाखवा, किती इलेक्ट्रॉन कोण शेअरिंग करेल आणि त्या पद्धतीने जितके बॉन्ड शेअरिंगमध्ये येतील जितके इलेक्ट्रॉन शेअरिंगमध्ये येतील तितके त्याचे बॉन्ड्स असतील. अशा पद्धतीने तुम्ही याचं स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज लेवी-स्ट्रॉस स्ट्रक्चरवरती तुम्हाला 1-2 मार्कांसाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो पण इम्पॉर्टंट आहे, फॉर्मल चार्ज. परंतु तुम्ही आता स्टडी करत असताना जो काही तुमचा पोर्शन स्किप केलेला आहे तो तुम्ही बघून घ्या. आणि पण हे जे पॉईंट्स आहेत ते एकमेकांशी रिलेटेड आहे. एक पहिलं समजलं तरच पुढचं समजू शकतो. त्यामुळे अभ्यास करताना पूर्ण अभ्यास करायचा, पण पेपरच्या दृष्टीने जितकं तुम्हाला रिड्यूस केलेला आहे पोर्शन तो नाही केला तरी चालेल, फक्त वाचून घ्यायचा तो. मग यामध्ये नेक्स्ट आहे फॉर्मल चार्ज. नेक्स्ट पॉइंट इज फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज मीन्स चार्ज ऑन ॲटम्स इन द रिस्पेक्टिव्ह मॉलिक्यूल. म्हणजे एक तुम्हाला मॉलिक्यूल दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल O3 ओझोन. ओझोनवरती तुम्हाला माहित नाही 3 O आहे, 3 O वरती किती किती चार्ज आहे, कुठले चार्ज आहे, तर ते चार्ज फाइंड आउट करायचे, त्याला म्हणणार आपण फॉर्मल चार्ज. म्हणजे 3 O आहे 1 2 3, तर यामध्ये तिन्ही पण O वरती
किती चार्ज आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तो चार्ज म्हणजेच काय असेल, फॉर्मल चार्ज. मग फॉर्मल चार्जसाठी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये त्याचे व्हॅल्यूज टाकून सॉल्व करून आणि फॉर्मल चार्ज फाइंड आउट करायचा. द लेविस डॉट स्ट्रक्चर म्हणजे हा जो पॉईंट आहे फॉर्मल चार्जचा, तो तुम्हाला लेविस डॉट स्ट्रक्चर पहिले लिहिता आलं पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू दॅट ड्रॉ द लेविस स्ट्रक्चर अँड फ्रॉम लेविस स्ट्रक्चर हिअर डिटर्मिनेशन ऑफ फॉर्मल चार्ज. म्हणजे जर तुम्हाला लेविस डॉट स्ट्रक्चर काढता येत असेल तरच तुम्हाला फॉर्मल चार्ज त्याचा काढता येईल, कारण तिथे प्रॉपर नंबर ऑफ लोन पेअर्स, बॉन्डिंग पेअर्स हे समजणं गरजेचं आहे. ते माहीत पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता. देन in this point formal charge here the formula for the formal charge is equal to formal charge is equal to total number of valence electron in free atom. Total number of valence electron in free atoms means valence electron. टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन फ्री ॲटम म्हणजे ज्या ॲटमचे तुम्हाला चार्ज कॅल्क्युलेट करायचा आहे त्या ॲटमवरती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे ते तुम्हाला तिथे लिहायचे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजेच आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मीन्स द इलेक्ट्रॉन डज नॉट पार्टिसिपेटिंग इन द बॉन्ड, म्हणजेच बॉन्डमध्ये पार्टिसिपेट झालेले नसणार तर ते इलेक्ट्रॉन तुम्हाला तिथे लिहायचे. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्सच मिनिंग असेल लोन पेअर, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लोन पेअर रिएक्शनमध्ये कधीही पार्टिसिपेट होणार नाही बॉन्डिंगमध्ये, तो एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन्स असतील. मग याचा अर्थ तुम्ही नॉन बॉन्डिंगला म्हणू शकता लोन पेअर्स. म्हणजे त्या ॲटम्सवरती किती लोन पेअर्स आहेत ते तुम्हाला तिथे लिहायचं, म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स आहे ते तुम्ही तिथे लिहिणार. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स Ne minus 1/2 bonding electron. Bonding electron means एक बॉन्ड फॉर्मेशन असेल तर दोन इलेक्ट्रॉन, एका बॉन्डमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स असतात, मीन्स बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. हा फॉर्म्युला तुम्हाला इथे पाठ करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे, कारण याच्यावरून तुम्ही फॉर्मल चार्ज फाइंड आउट करू शकता. अँड इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम CET, JEE, नीट या एक्झाममध्ये तुम्हाला फॉर्मल चार्ज डिराईव्ह करण्यासाठी MCQ मध्ये विचारला जातो. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पहिले पाठ पाहिजे किंवा तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला पण विचारला जाऊ शकतो. तर हा फॉर्म्युला सगळ्यांनी पाठ करायचा आहे. फॉर्मल चार्ज इज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे ज्या ॲटम सपोज O3 ओझोन, ओझोनमध्ये 3 ऑक्सिजन आहे, 1 2 3, तर या 3 ऑक्सिजनपैकी याचा तुम्ही फाइंड आउट करताय फॉर्मल चार्ज, म्हणजे याचा चार्ज किती आहे तो फाइंड आउट करताय. तर तुम्ही ह्या ऑक्सिजनचा तुम्हाला काय करायचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काउंट करायचे, म्हणजे आउटर मोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन. त्यानंतर Ne नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, म्हणजे या ऑक्सिजनवरती किती लोन पेअर्स आहे, किती लोन पेअरचे इलेक्ट्रॉन आहे ते तुम्हाला तिथे लिहायचे. आणि बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणजे त्याने किती बॉन्ड फॉर्मेशन केले, सिंगल बॉन्ड केलेला आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एक एक व्हॅल्यू टाकून तिथे सॉल्व करायचं आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया, O3चंच एक्झाम्पल घेऊ. ओझोन O3 पहिले तुम्हाला विचारलं जाईल राईट द फॉर्मल चार्ज ऑन ओझोन, ओझोन मॉलिक्यूल. मग ओझोन मॉलिक्यूलचं पहिले तुम्हाला स्ट्रक्चर आलं पाहिजे, मीन्स लेविस डॉट स्ट्रक्चर. मग लेविस डॉट स्ट्रक्चर काढत असताना सिंपल थिंग आहे की 3 O आहे, 3 असे लिहून द्या, 3 O. त्यापैकी आपल्याला माहितीच आहे की ऑक्सिजनला डबल बॉन्ड असतो. मग ऑक्सिजनला जर डबल बॉन्ड असतो तर यामध्ये इथे जर डबल बॉन्ड दिला, इथे डबल बॉन्ड दिला तर या दोन्हींचे डबल बॉन्ड होतात, परंतु याचा डबल बॉन्ड होत नाही. म्हणजे याचे 4 बॉन्ड होतात, याचा अर्थ हा अनस्टेबल आहे. मग इथे आपण एक पॉसिबिलिटी आहे की एका ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड दाखवा आणि एकामध्ये सिंगल बॉन्ड दाखवा. तर आता हा कंप्लीट झाला. एकच ऑक्सिजन, याला 1 नंबरचा कन्सिडर करूया आपण, किंवा याला 1 नंबरचा कन्सिडर करू आणि 2 आणि 3 नंबर. मग 2 नंबरचा जो ऑक्सिजन आहे त्याचे डबल बॉन्ड आहे तो स्टेबल आहे. याचे बॉन्ड 3 झाले, याचे बॉन्ड एकच झाला, म्हणजे याचा एक बॉन्ड कमी आहे, डिफिशियंट फॉर द 1 बॉन्ड.
म्हणजे इथे एक बॉन्ड त्याचा कमी आहे, म्हणून हा इथे लोन पेअर दाखवताना कसे दाखवायचे बघा. आता हा कंप्लीटेड आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन त्याचे कंप्लीट आहे. प्रत्येक ऑक्सिजनकडे आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 6. ॲटॉमिक नंबर कसा 8 असतो 2 and 6 म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. तर 6 पैकी इवन नंबर बॉन्ड आहे इथे म्हणजे 2 आहे, याचा 2 इलेक्ट्रॉन त्याने शेअरिंग केलेले आहे. उरले किती? 4. 6 पैकी 2 गेले, 4 उरले. 1 2 3 4 लेविस डॉट स्ट्रक्चर काढतो आपण. तर सेकंड नंबरचा जो ऑक्सिजन आहे तर त्याचे इलेक्ट्रॉन्स अशा पद्धतीने 4 उरले, म्हणजे टोटल 6 झाले. 1 2 3 4 5 6. 2 बॉन्ड आहे, 2 बॉन्ड मध्ये एक शेअरिंग केला. त्यानंतर हा ऑक्सिजन कन्सिडर करूया आपण. या ऑक्सिजन मध्ये एकच बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड आहे म्हणून आता हा काउंट नाही करायचा, कारण ऑड नकोय आपल्याला, इवन पाहिजे. इवन पाहिजे. याच्याकडे ह्या ऑक्सिजनकडे सुद्धा 6 इलेक्ट्रॉन आहे. 1 2 3 4 5 6. 6 का दाखवलं आपण? कारण 4 जर दाखवलं असतं तर अजून 2 इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेशन मिळणार नाही, म्हणून या ऑक्सिजनकडे एक सिंगल बॉन्डेड जो पण ऑक्सिजन असेल त्याची 6 इलेक्ट्रॉन शो करायचे, कारण तो एक जो आहे तो त्याने इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचा घेतलेला आहे. मग सिंगल बॉन्डेड जो आहे तो मायनस होऊन जातो. मग सिंपल थिंग आहे की ऑक्सिजनकडे जेव्हा डबल बॉन्ड असेल तेव्हा ते 2 इलेक्ट्रॉन्स आणि उरलेले 4 इलेक्ट्रॉन म्हणजे 4च इलेक्ट्रॉन इथे तुम्हाला दाखवायचे असतील लोन पेअर्स. आणि ऑक्सिजन जर सिंगल बॉन्डेड जर असेल तर सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन तुम्हाला 6 इलेक्ट्रॉन आउटर शेल मोस्ट शेल मधले तुम्हाला ते मेन्शन करायचे असतील. त्यानंतर राहिला प्रश्न आता ओचा. या ओचा 1 2 3 एक एक्स्ट्राचा बॉन्ड आहे. एक एक्स्ट्राचा बॉन्ड जसे 2 होते म्हणून आपण उरलेले 4 इलेक्ट्रॉन दाखवले, 6 पैकी 2 गेले, तसं इथे 1 2 3 आहे बघा. 3 इलेक्ट्रॉन आहे, 6 मधून 3 गेले, 3 राहिले. पण 3 आपल्याला ऑड नाही दाखवायचंय. ऑड दाखवायचं नाही, याचा अर्थ इकडचाच एक इलेक्ट्रॉन इकडे गेला, म्हणजे याचा अर्थ इथे फक्त किती येतील? 2च इलेक्ट्रॉन राहतील. ट्रिपल बॉन्डेड असेल तर ऑक्सिजन वरती एकच लोन पेअर येते. सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन असेल तर 6 इलेक्ट्रॉन तसेच येतात. या 6 मधून दाखवायचे असतात आपल्याला. हे 2 आहे, इथे 2 गेले म्हणजे उरले 4. इथे एकच बॉन्ड आहे, ऑड नकोय आपल्याला, म्हणजे 5 इलेक्ट्रॉन दाखवणं पॉसिबल नाहीये, म्हणून 6 दाखवून द्यायचे. त्याच्याकडे कमीच आहे ऑलरेडी, म्हणून 6 दाखवायचे. आणि ते हा जो ऑक्सिजन आहे त्याच्याकडे 3 बॉन्ड झाले, म्हणजे 6 मधून 3 गेले, 3 उरले, तर 3 दाखवता येणार नाही, ते ऑड नाही दाखवायचे, म्हणून एक कमी करून टाकायचं. इथे एक एक्स्ट्रा झाला, इथे कमी झाला, म्हणजे इथे 5 पाहिजे होते, इथे 3 पाहिजे होते, परंतु आपण ऑड इवन नकोय, आपल्याला इवन पाहिजे फक्त, म्हणून 5च्या ठिकाणी ते 6 दाखवायचे आणि ते 3च्या ठिकाणी 2च दाखवायचे. हे झालं लेविस डॉट स्ट्रक्चर. आता लेविस डॉट स्ट्रक्चरवरून आपण काय करणार की फॉर्मल चार्ज फाइंड आउट करणार. मग फॉर्मल चार्ज फाइंड आउट करण्यासाठी इथे तुम्हाला आता ऑक्सिजनचा नंबर द्यायचा. हा सपोज 1 नंबरचा ऑक्सिजन आहे, हा 2 नंबरचा आहे, हा 3 नंबरचा. फॉर्मल चार्ज ऑफ ऑक्सिजन नंबर 1. फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन नंबर 1. या ऑक्सिजनचा फॉर्मल चार्ज काढूया. इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिलाय? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन यासाठी किती असेल? प्रत्येकाकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रत्येक ऑक्सिजन मध्ये 6 असतात, म्हणजे इथे काय येणार? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6. देन नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मीन लोन पेअर्स. इथे लोन पेअर किती आहे? 1 आहे. 2 इलेक्ट्रॉन्स आहे. एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. इथे 2 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे काय? -2 -1 हाफ. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मीन्स बॉन्ड. जितके बॉन्ड फॉर्मेशन झालेले असतील तितके. आता इथे किती बॉन्ड फॉर्मेशन झालेले आहे? 1 2 3 बॉन्ड फॉर्मेशन झाले, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात? 2. एक बॉन्ड जो फॉर्मेशन होतो तो 2 इलेक्ट्रॉन मिळून फॉर्मेशन होतो, म्हणजे याचा अर्थ इथे 3 बॉन्ड आहे, म्हणजे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती झाले? तर 6. 3 बॉन्ड आहेत त्याच्या डबल करायचे, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन, म्हणजे 3 इंटू 6. हे पूर्ण कॅल्क्युलेशन करा. इथे किती आन्सर? 6 - 2 - 3
आन्सर येते तुमचं फायनल आन्सर इज +1. 6 - 5 +1. 1. याचा अर्थ हा जो ऑप्शन आहे 1 नंबरचा त्याचा फॉर्मल चार्ज तुम्हाला मिळाला प्लस. तो बरोबर आला की कसं ओळखणार? तर या ठिकाणी बघा ऑप्शनला 2च पाहिजे बॉन्ड, परंतु इथे एक एक्स्ट्राचा 3 बॉन्ड आहे. 3 बॉन्ड आहे म्हणजे एक एक्स्ट्रा बॉन्ड आहे. मग एक्स्ट्रा बॉन्ड आहे म्हणून त्याच्यावरती प्लस चार्ज. जर कमी बॉन्ड असेल तर मायनस चार्ज. म्हणजे याचा अर्थ हा तुमचा 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आला. आता आपण सेकंड नंबर कॅल्क्युलेशन करू. सेकंड नंबरसाठी फॉर्म्युला तोच, फॉर्मल चार्ज ऑन सेकंड नंबर ऑक्सिजन. ह्या ऑक्सिजनचा फॉर्मल चार्ज आपण फाइंड आउट करू. इज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती? 6. सगळ्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम येतील 6 मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन विथ लोन पेअर. लोन पेअर्स किती इलेक्ट्रॉन लोन पेअरचे? 1 2 3 4 येतील 4. देन -1/2 अँड बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मीन्स किती बॉन्ड फॉर्मेशन केले? किती बॉन्ड केले आहे? 2 बॉन्ड केले म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. एक बॉन्ड जो आहे तो 2 इलेक्ट्रॉनचा असतो म्हणजे 2 बॉन्ड आहे याचा अर्थ किती झाले? 4. याचे कॅल्क्युलेशन करा. 6 - 4 - 2 2 × 2 4. therefore 6 - 6 = 0. म्हणजे हा जो ऑप्शन आहे त्याचा तुम्हाला चार्ज मिळाला 0. 0 चार्ज म्हणजे ऑलरेडी तो कंप्लीटेड. बघा त्याने कोणाचा घेतला पण नाही दिला पण नाही, त्याचे 2 बॉन्ड कंप्लीट आहे म्हणजे त्याचं 0 चार्ज. म्हणजे याचा अर्थ आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आलं. थर्ड नंबरचं कॅल्क्युलेशन थर्ड ऑप्शनसाठी असेल फॉर्मल चार्ज ऑन थर्ड नंबर ऑक्सिजन. फॉर्मल चार्ज ऑन दिस ऑक्सिजन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 सगळीकडे 6 असेल याचे बघतो आपण. देन नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणजे लोन पेअर. इथे लोन पेअर्स किती आहेत? 3 आहे. 3 आहे म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 6 इलेक्ट्रॉन. 6 -½ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणजे बॉन्ड. किती बॉन्ड केलेला आहे? ते एकच म्हणजे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 इलेक्ट्रॉन. therefore 6 - 1 उरलं इथे इज इक्वल टू 6 - 7 मीन्स -1. मीन्स हा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती चार्ज तुम्हाला मिळाला -1. कारण त्याच्याकडे एक बॉन्ड कमी बघा म्हणजे तो मायनसच असणार. म्हणजे याचा अर्थ आपलं हे जे कॅल्क्युलेशन आलं चार्जचं ते बरोबर आलं. 1 नंबरचा ऑप्शन वरती प्लस आला कारण त्याच्याकडे एक्स्ट्रा बॉन्ड आहे. 2च बॉन्ड पाहिजे. ते एक्स्ट्राचा बॉन्ड आहे म्हणजे तो प्लस आला. हा जो ऑप्शन आहे त्याच्याकडे एक बॉन्ड कमी आहे म्हणजे डिफिशियंट आहे म्हणजे तो मायनस असेल मायनस चार्ज. आणि हा कंप्लीटेड 2 आहे त्याची म्हणजे 0 चार्ज. याचा अर्थ हे आपलं फॉर्मल चार्जचं कॅल्क्युलेशन बरोबर आलं. मी या ठिकाणी परत तुम्हाला एकदा मी फॉर्मल चार्ज कसा फाइंड आउट करायचा त्याचा फॉर्म्युला सांगते. फॉर्मल चार्ज कुठला पण मॉलिक्यूल असेल त्याच्यामध्ये जेवढे पण आयटम्स आहे प्रत्येकाचे फॉर्मल चार्ज आपण काढू शकतो. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे जो आयटम असेल त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणणार. त्यानंतर मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणजे बॉन्डमध्ये पार्टिसिपेट झालेले नसणार म्हणजेच लोन पेअर. मग लोन पेअर किती आहे ते पहिले तुम्हाला स्ट्रक्चर काढून घ्यावं लागेल आणि त्यावरून तुम्ही नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन तिथे लिहिणार. -1/2 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणजे किती बॉन्ड फॉर्मेशन केले? जर 2 बॉन्ड फॉर्मेशन केले म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. एक जर बॉन्ड फॉर्मेशन केला तर 2 इलेक्ट्रॉन. जर 3 बॉन्ड फॉर्मेशन केले तर 6 इलेक्ट्रॉन. म्हणजे डबल करायचे. जितके बॉन्ड त्याने फॉर्मेशन केले असतील तर आता जसं इथे ह्या ऑप्शनने 3 बॉन्ड फॉर्मेशन केले बघा. हे 2 याच्याशी आणि हा एक 3 म्हणजे 3 केले. याचा अर्थ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन तिथे किती येतील? 6. म्हणजे अशा पद्धतीने हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. आणि लेविस डॉट स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि ती प्रॅक्टिस करून मग तुम्ही ते जर स्ट्रक्चर काढता आलं तरच तुम्हाला फॉर्मल चार्ज फाइंड आउट करता येईल. फॉर्मल चार्ज त्याचबरोबर लेविस डॉट स्ट्रक्चर हे दोन्ही पण पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. कुठली पण एक्झाम असेल त्या एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असतील.